येत्या निवडणुकीची प्रमुख निरीक्षणं दर्शवणारे 10 मुद्दे आपण बघणार आहोत। बिहारच्या निवडणुकीचे 10 मुद्दे पहिल्यापासून परत पाहूयात आपण काय सांगतो बिहारचा कल। राहुल आणि तेजस्वींचा करिश्मा चालला नाही ज्याची अपेक्षा होती। पहिला मुद्दा, बिहारच्या निवडणुकीचे हिरो नितीश कुमारच राहिलेले आहेत। मॅन ऑफ द मॅच नितीश कुमारच आहेत। बिहारमध्ये प्रो इन्कम्बन्सी मतदान झालेलं आहे। एनडीएच्या पारड्यात 50% मतं पडलेली आहेत ज्याची अपेक्षा होती की जास्त मतदान पडल्यानंतर सत्तांतर होतं। महिलांना 10,000 देण्याचा निर्णय एनडीएच्या पथ्यावर पडताना दिसला। बिहारमध्ये भाजपचं वाढतं वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे। बिहारच्या कलाचे हे 10 मुद्दे पाहतोय आपण। चिराग पासवान यांच्या लोजपाची एनडीएला चांगली साथ मिळालेली आहे। चिराग पासवान यांनी सुद्धा वडिलांप्रमाणे योग्य असा राजकीय निर्णय घेतला। राजदचं नुकसान झालंय, गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा वाट्याला आल्या आहेत। तर काँग्रेसचं मात्र अधिक मोठं नुकसान आहे। राहुल गांधी फॅक्टर अपयशी ठरलेला दिसलेला आहे। एक आणखी पराभव यांच्या खात्यात। 9 महागठबंधनमधील बेबनावाचा निकालावर परिणाम बघायला मिळालेला आहे आणि 10 प्रशांत किशोर तेजप्रताप यांचा प्रतिमेचा फुगा फुटलेला आहे। याबद्दल काही प्रतिक्रिया घेऊयात। जयंत माइंडकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यानंतर मी मृणाल नानिवडेकर आणि भाऊसाहेब आजबे आपले जे बाकीचे मान्यवर पाहुणे आहेत त्यांच्याकडे मी जाईन। माइंडकरजी, या निरीक्षणांबाबत एक थोडक्यात प्रतिक्रिया पहिल्यांदा। आपला पहिला जो मुद्दा आहे की राहुल आणि तेजस्वी यांचा प्रभाव चालला नाही, विच इज अ फॅक्ट। आणि चालणार होतं ते फक्त तेजस्वी यादवच चालणार होते। राहुल हे ठीक आहे, म्हणजे त्याला सेकंडरी म्हणावं की टर्शरी म्हणावं इतका त्या काँग्रेसचा इम्पॅक्ट सध्या बिहारमध्ये आहे। त्याच्यामुळे तो नव्हताच। मला वाटतं 24 जागा मागच्या वेळेस त्यांना मिळालेल्या होत्या, आता ते 12वर आलेले आहेत, 50% आलेले आहेत। आणि गेल्या वेळेस सुद्धा ते 24 मध्ये पुढे डिफेक्शन झालं होतं। तर यावेळेस काय होतं हा एक प्रश्नच आहे। त्याच्यामुळे अपेक्षित तसंच यश मिळालेलं आहे। पण खरं तर लालू प्रसाद यादव, ज्यांना गुंडाराज वाटेल त्या प्रकारे म्हटल्या गेलेलं आहे, त्यातल्या अनेक आरोप खरेही असू शकतील, पण त्यांनी आपला करिश्मा कायम ठेवलेला आहे। भलेही तो थोडासा जरी कमी झालेला असेल, पण त्यांनी आपला करिश्मा कायम ठेवलेला आहे। दुसरा मुद्दा जो अनेक वेळेला मीडियामध्ये मोठा केला गेला तो म्हणजे प्रशांत किशोर या नावाचा एक फुगा। हा फुगा पूर्णपणे फुटलेला आहे। कदाचित हे पूर्ण निकाल लागेपर्यंत मला वाटतं इतरमध्ये एखादं वगैरे असेल, पुढे तेही राहणार नाही। म्हणजे चाय पे चर्चा वगैरे हे नरेंद्र मोदींना प्रशांत किशोर यांनी सांगितलं वगैरे असं म्हणण्यापेक्षा मी सरळ हे एका वाक्यात सांगतो की भाजप आजही सत्तेवर आहे, केंद्रापासून राज्यापर्यंत, तर केवळ 2 घटनांच्यामुळे। त्यातली पहिली घटना म्हणजे बाबरी मशीद पाडणं आणि दुसरं म्हणजे गोधरा रायट्स। बाकी हे जे काही आम्ही चाय पे चर्चा करत बोलतो, आम्ही येणाऱ्या एखाद्या जिंकलेल्या क्रिकेट टीमशी बोलतो, या देशाचे पंतप्रधान कधीही पत्रकारांशी बोलू शकत नाही, बाकी सर्वांशी संवाद साधतात। इथेच त्यांचा एक प्रकारे पत्रकारांना का दूर ठेवतात, एक प्रकारे घाबरतात का, हा प्रश्न येतो। त्याचबरोबर जो मुद्दा आपण याआधी सुद्धा चर्चिलेला आहे तो म्हणजे 10,000 रुपये। ज्या वेळेला मी शब्द वापरलेला होता ही लाच आहे का, असे माझे शब्द आहेत। सर्वच्या सर्व 243 जागांचे कल आलेले आहेत आणि या कलांमध्ये 154 जागी एनडीए आघाडीवरती आहे आणि 77 जागी महागठबंधन आघाडीवर आहे। 12 जागी इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर दिसतात। आपण याचे 10 मुद्दे आता बावनकुळेंच्या प्रतिक्रियेपूर्वी आपण ऐकले, त्या मुद्द्यांवर आपण चर्चा करूया। मृणालिनी मॅम, या 10 मुद्द्यांबद्दल। एकतर आत्ताचे साधारणतः कल लक्षात घेतले तर हे प्रो इन्कम्बन्सी मतदान आहे। आपण पीसीआर मध्ये आता जे काय काम करत होतो त्याच्यावरून युतीतल्या घटक पक्षांची बेरीज जर केली तर ती 51% मतांपर्यंत पोहोचते। निकाल बदलू शकतात, मला मान्य आहे, पण 51% मतदान पुन्हा त्याच सत्तेतल्या गठबंधनाला महायुतीला करणं हा देशाच्या राजकारणातला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरं असं आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष नितीश कुमार जे नॉन प्लेइंग कॅप्टन होते त्यांच्या आधाराने ही निवडणूक लढत होते। नितीश कुमारांनी ना एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली ना काही महत्त्वाचं विधान केलं, पण त्यांची प्रतिमा, भारतीय जनता पक्षाची मशिनरी आणि विशेषतः महिलांना दिलेली 10,000ची ओवाळणी याचं हे यश आहे। या समीकरणांनी मुस्लिम आणि यादव या कंबाईनवर मोठ्या प्रमाणात मात केल्याचं आता दिसतंय।
51% मतं एखाद्या सत्ताधारी पक्षाला पुन्हा एकदा मिळणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. त्यासाठी नक्की काय प्रयत्न केले गेले असतील. प्रलोभन तर दिलंच गेलेलं आहे, पण त्याबरोबरच यंत्रणा कशा रीतीने तयार झाल्या याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि निकाल असेच राहिले तर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होईल की भारतीय जनता पक्ष आता मुख्यमंत्री म्हणून कोणाला निवडेल. महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यासाठी अतिशय धाडसी निर्णय घेतो. ते निर्णय अनप्रेडिक्टेबल असतात. यावेळेला त्यांनी नितीश कुमारांना कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं. अमित शहांनी ते जाहीररित्या बोलूनही दाखवलं होतं. पण भारतीय जनता पक्षाचं बिहारसाठीचं काही सरप्राईज आहे का हे आपल्याला बघावं लागेल. दुसरं असं की एखाद्या नेत्याचा मुलगा हा वारंवार त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकत नाही, हेही निकाल दाखवत आहेत. तेजस्वी यादव 2020 पेक्षा मोठ्या प्रमाणात माघारीवर गेल्याचं आत्ता दिसतंय. आणि त्याहून महत्त्वाचा राष्ट्रीय राजकारणावरचा मुद्दा म्हणजे लोकसभेत 100चा आकडा गाठून राहुल गांधी यांनी मी अराईव्ह झालेलो आहे असा एक संकेत दिला होता. त्यानंतर त्यांनी वोट चोरीचा खूप मोठा आरोप केलेला होता. तो आरोप जनतेला अमान्य झालेला दिसतोय. त्यामुळे काँग्रेसला बॅक टू बेसिक्स जाता नाही, वेगळं नरेटिव्ह पण शोधावं लागणार आहे. बिहारमधून काय धडे घेतले जातात हे महत्त्वाचं ठरेल. मात्र 400वर पोचू न शकलेले मोदी हेच भारताचा एक अंतर्गत स्वर आहेत असं बिहारचे सध्याचे कल आपल्याला दाखवत आहे.